मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये साक्षी विरुद्ध पोलिसांना जबरदस्त पुरावा सापडलेला आहे। एका झटक्यात चैतन्याचे डोळे उघडत त्याने अर्जुनची माफी मागितलेली आहे। साक्षीने आता जो घोळ घालून ठेवलाय त्या घोळ घातलेल्या साक्षीला पोलीस अगदी रेड हँड पकडणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुन सायली मदत करणार आहेत पोलिसांना। या सगळ्यामध्ये सायली पुढाकार घेणार आहे, कारण आता सायली अर्जुनची असिस्टंट बनणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चैतन्याने जॉब सोडल्यावरती आता मात्र सायली अर्जुनला असिस्ट करणार आणि त्याच वेळेला भन्नाट सायलीच्या डोक्यामधून भन्नाट कल्पना सुचत साक्षीलाच पकडण्याची पहिली केस आता ती लढणार आहे। असिस्टंट म्हणून अर्जुनला साथ देत असताना डिटेक्टिव्ह बनन सायलीने जबरदस्त धमाका केलेला असतो। आता हा धमाका काय आहे, साक्षीला कसं पकडलं, चैतन्याने नोकरी सोडल्यावर चैतन्याचे डोळे कसे उघडले, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत। आता इकडे चैतन्याला समजवण्यासाठी अर्जुनला सायलीला घेऊन आलेला असतो, जेणेकरून चैतन्याला व्यवस्थितपणे समजवता येईल। सायली सांगते, हे बघा चैतन्य भाऊजी, तुम्ही ना यांचं म्हणणं समजून घ्या। काल रात्री हे खूप तुटले आहेत। 1-2 वाजता ते घराच्या बाहेर बसून रडत होते। चैतन्य म्हणतो, याच्याबद्दल मला काही सांगूच नका। यावरती सायली सांगते, त्यांचं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे। चैतन्य म्हणतो, प्रेम ही गोष्ट याच्या तोंडून अजिबात शोभत नाही। ज्याला प्रेमाची व्याख्या पण माहिती नाहीये तो प्रेम काय करणार कुणावरती। मी उगाच गैरसमजामध्ये होतो की हा मला मित्र समजतो, पण हा मला मित्र पण समजत नाही। हा मला फक्त एक नोकर समजतो। मालक आणि नोकर एवढंच आमच्यामध्ये नातं आहे, कारण याने ते दाखवून दिलंय। याने माझ्या प्रेमाचा आदर नाही केला, याने माझ्यावरती विश्वास नाही ठेवला। याला मी समजावून सांगत होतो की साक्षी तशी नाहीये, आणि साक्षीला खरं तर माहीत पण नव्हतं की मी असिस्ट करतोय हे माहीत नसल्यामुळे साक्षीने माझ्याशी मैत्री केली हे म्हणणंच पूर्णपणे चुकीचं आहे। मला वाटतंय याला समजून घेईल मला हा, पण हा मला समजून घेत नाहीये। सायली सांगते, चैतन्य सर असं म्हणू नका, त्यांचा जीव तुमच्यासाठी तुटतो। यावरती चैतन्य म्हणतो, बिलकुल नाही, याचा जीव कुणासाठीच तुटत नाहीये। हा मला एक नोकर समजतो, नोकराने ह्याची आज्ञा पाळली नाही म्हणून हा फक्त आणि फक्त माझ्यावरती चिडला आणि ज्या मुलीवरती मी प्रेम करतो तिच्यासमोर मला इतकं बडबडला। आता चैतन्याला मूर्खाला माहिती नसतं की बहुतांशी मुलींनी फक्त आणि फक्त फायदा घेण्यासाठीच मुलांचा हे सगळं करत असतात। कारण आता चैतन्याचं केसमध्ये मदत व्हावी म्हणून प्रेमाचं नाटक करणारी आता साक्षी हे मूर्तिमंत उदाहरण असते। त्याच आधी कुणालला पण फसवणारी अशीच एक मुलगी असते, आणि या सगळ्या मुलींबद्दल अर्जुनला तिटकारा असतो। आता मात्र तो चैतन्याला हेच समजावून सांगत असतो, पण चैतन्य ऐकायला तयार नसतो। चैतन्य सांगतो की मी तुझी नोकरी सोडतोय। मग मात्र अर्जुन हादरतो। अर्जुन म्हणतो, चैतन्य तुझे माझे काही मतभेद असतील, पण नोकरी सोडण्याचा वेडेपणा करू नको। चैतन्य म्हणतो, नाही, साक्षीच्या विरोधामध्ये तू केस लढणार आहेस आणि आता या केसमध्ये मी तुझी साथ देऊ शकत नाही। आपला संबंध इथपर्यंतच होता, इथून पुढे आपला संबंध संपलेला आहे। यावरती अर्जुन म्हणतो, चैतन्य वेडेपणा करू नकोस, पण चैतन्य काही ऐकत नाही। सायली पण समजवण्याचा प्रयत्न करते, पण चैतन्य रागारागात तिकडून निघून जातो। मग मात्र सायलीकडे कोणताच पर्याय उरत नाही। अर्जुन तुटलेला असतो। सायली त्याला सावरते, सर तुम्ही सावरा, तुम्ही स्ट्रॉंग राहायला पाहिजे, त्याशिवाय काहीही होता येणार नाही। तुम्हाला अजून बऱ्याच केस लढायच्या आहेत। अर्जुन म्हणतो, बघितलंच ना हा कसं वागला माझ्याशी। यावरती सायली सांगते, सर त्यांना वागू दे, पण आपण त्यांचे डोळे उघडायचे। यावरती अर्जुन म्हणतो, मला असिस्टंट म्हणून काम करायचा माझा मित्र होता, माझा जीवाभावाचा भाऊ होता, आणि तो मला सोडून निघून गेला। असं म्हणत अर्जुन एकदम रडायला लागतो। सायली सांगते, सर आता रडायचं नाही, लढायचं। हे मधुभाऊंनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे, कधीही संकट आली तर त्यांच्यावरती मात करायचा, त्यांच्याशी 2 हात करायचे, कधीही रडत बसायचं नाही। असं म्हणत सायली आता अर्जुनला सावरते आणि त्याला सांगते की आता काहीही झालं तरीसुद्धा मी तुमची साथ सोडणार नाहीये, मी तुमची असिस्टंट बनणार। अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही असिस्टंट कशा बनणार? तुम्हाला घरची कामं इतकी असतात, तुम्ही कशी काय माझी असिस्टंट बनणार? सायली सांगते, सर मी घरची कामं उरकून आत्ता आले की नाही, तशीच रोज घरची कामं उरकून मी तुमच्यासोबत येईन आणि मग तुम्हाला मदत करेन। अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्हाला जमणार आहे का, पण पूर्णाजी वगैरे? यावरती सायली सांगते, सर मी सगळं उरकून आले।
यावरती आता मात्र चैतन्याची जागा घेण्यासाठी सायली सज्ज होते. सायली आता अर्जुनची असिस्टंट बनून चैतन्याची जागा घेते. आता मात्र धूमधडाक्यामध्ये पहिलीच केस मधुभाऊंची असिस्ट करण्यासाठी सायली सज्ज झालेली असते. सायली आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षीच्या मागे लागते. सायली आणि अर्जुन ठरवतात की सगळ्यात पहिलं साक्षीचेच आता पुरावे शोधायचे. यातून दोन गोष्टी होतील. एक म्हणजे साक्षीला चैतन्य समोर आपल्याला सगळं सांगता येईल आणि दुसरं म्हणजे मधुभाऊंच्या केसमध्ये उपयोग होईल. मग दोघं जण डिटेक्टिव्ह बनून साक्षीच्या मागावरती लागतात. इथून खरी आता मालिका एका टर्न अँड ट्विस्टच्या वळणावरती सुरू होत असते. आता मात्र अर्जुन आणि सायली हे दोघं जण महिपतीची माहिती गोळा करायला लागतात. त्यावेळेला अर्जुन आणि सायली यांना महिपतीचे महत्त्वाचे रेकॉर्ड मिळतात. ते म्हणजे खूप वर्षापूर्वी महिपतीने एक सुपारी घेतली होती. खूप मोठ्या व्यक्तीकडून सुपारी घेतली होती आणि त्या सुपारीनंतर महिपतीचं कल्याण झालं. आता ही सुपारी दुसरी तिसरी कुणाचीही नसून ती सुपारी रविराज किल्लेदार यांची असते. आता मात्र अर्जुन सुपारी कुणाची घेतली होती हे शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच सायलीच्या आश्रमातील हरीश भाऊ हे मदतीला धावून येतात. हरीश भाऊंकडून अर्जुन आणि सायली यांना महिपतीने सुपारी घेतली होती ती रविराज किल्लेदार यांची. आता मात्र अर्जुन आणि सायली हादरतात. म्हणजे रविराज किल्लेदार यांची सुपारी घेणारा हा महिपती याच्या मुलीला तीच तन्वी किल्लेदार वाचवते. कसं काय शक्य आहे हे सगळं? हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे. याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे सायली अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये सत्य शोधून काढेन. सायली म्हणते, सर पण या सत्याच्या मुळाशी शोधायचं असेल तर आपल्याला मुळातच त्या केसपासून सुरुवात करायला पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो, पण त्या केस संदर्भात आपल्याला माहिती सांगणार कोण? यावरती सायली सांगते, सर आपण एक काम करूया का? म्हणजे आपण महिपतीची सगळी हिस्ट्री जाणून घेण्यासाठी महिपतीचा बॅकग्राऊंड तुम्हाला जमेल का काढायला पोलीस स्टेशनमधून? अर्जुन म्हणतो, हां ही गोष्ट मला करता येईल. मग अर्जुनला युक्ती सुचते. त्याचे इन्स्पेक्टर जे मित्र असतात त्यांच्याकडून महिपतीचा बॅकग्राऊंड काढायला सांगितलं असता धक्कादायक माहिती आता महिपतीची समोर येते. ते म्हणजे महिपती ज्या वेळेला ॲक्सिडेंटची घटना घडते त्याच दिवसापासून महिपती हे नामांकित म्हणजे कुख्यात गुंड म्हणून एक नाव प्रसिद्ध त्यावेळेला झालेलं असतं. पहिली सुपारी ही रविराज किल्लेदार यांची घेतल्यानंतर त्याच्याकडे बऱ्याच सुपाऱ्या यायला लागतात. अंडरवर्ल्डमध्ये त्याचं आता चांगलंच नाव होतं आणि इथूनच तो गुंड म्हणून नावारूपाला आलेला असतो. अर्जुन हाच धागादोरा पकडून आता महिपतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना महिपतीने केलेले खून, महिपतीने मारलेली माणसं या सगळ्यांच्या कुटुंबाचं स्टेटमेंट घेतो. खूप महत्त्वाचा पुरावा हाती लागतो आणि या सगळ्यामध्ये त्याची साथ जरी खून करण्यासाठी साक्षी देत नसली तरी सुद्धा त्याच्या या गैरव्यवहारामध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने जमीन लाटण्यामध्ये साक्षी साक्षीदार आहे किंवा साक्षी त्याचा मदत करते हे सगळं समोर येतं. अर्जुनसाठी हा पुरावा खूप महत्त्वाचा असतो. हाच पुरावा कोर्टात दाखवून हाच पुरावा चैतन्याच्या समोर आणून अर्जुन आता खूप मोठा खुलासा करणार असतो. पण तोपर्यंत त्याला समजतं की चैतन्य हा मात्र रविराज किल्लेदार यांना असिस्ट करतोय. मग अर्जुनला धक्का बसतो. आता मात्र अर्जुन म्हणतो, नाही आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही. मग त्याच इन्स्पेक्टरला घेऊन आता साक्षी आणि महिपतीच्या या अड्ड्यावरती अर्जुन आणि सायली हे रात्रीच्या वेळेला गस्त घालायला जातात सोबत इन्स्पेक्टरला घेऊन. आणि त्यावेळेला समोर आलेली माहिती अजून भयानक असते. त्यावेळेला साक्षीबद्दल पेक्षा महिपतीने ज्या माणसाला आश्रमात पुरलेलं असतं त्या माणसाचा सुगावा लागतो. रात्रीच्या अंधारामध्ये महिपतीची माणसं आश्रमात खणायला गेलेली असतात. हा मोठा सुगावा पोलिसांच्या हाती लागतो आणि इथूनच मालिका टर्न होते. आता डायरेक्ट कोर्टामध्ये पोलीस आणि अर्जुन पुरावा सादर करत महिपती साक्षी यांना आता सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करणार असतात आणि त्यांचाच असिस्टंट म्हणजे त्यांच्याच बाजूने लढणारा चैतन्य याच्यासमोर सत्य येणार असतं. अर्जुनने खूप महत्त्वाचा पुरावा गोळा करत केस तर टर्न केलेली असते पण आता इकडे चैतन्याचे डोळे पण उघडलेले असतात.